नमस्कार. रोज त्याच चवीची डाळ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर आज आपण वेगळ्या पद्धतीनं डाळ बनवूया. अगदी वासानेच भूक नसली तरी खावीशी वाटणारी अशी ही तोंडाची चव वाढवणारी डाळ आपण आज बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याच्याकरता आपल्याला डाळी लागणार आहेत. एक लहान वाटी चण्याची डाळ, 5 ते 6 लोकांसाठी इथं डाळ बनवायची. तर एवढी डाळ आपण घेतलेली आहे, कारण डाळ खूप घट्ट होते त्याच्यामुळे लहानच वाटीने घेतलेली आहे. आता तेवढीच एक वाटी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. एक वाटी चण्याची डाळ आणि तेवढ्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ. तर मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही इथं तुरीची डाळ पण घेऊ शकता. डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आहेत आणि त्याला 2-3 पाण्याने तरी आपण व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. डाळीला बऱ्याच वेळा पावडर वगैरे लावलेले असतात, त्याच्यामुळे डाळ चांगली 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. आणि नंतर आपण ह्या डाळी व्यवस्थित अशा भिजत ठेवायच्या आहेत, कारण डाळ भिजवल्यामुळे ना ती पटकन शिजते, शिवाय ती खूप मऊ अशी होते, त्याच्यामुळे एकसारखी शिजते. त्याच्यामुळे आपण आता तिला अर्धा तास तरी कमीत कमी 1 इंच पाणी वर ठेवून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे. आणि इथं आपण आता कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे. 1.5 वाटी डाळ आहे तर 4 वाट्या पाणी घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आता ही भिजवलेल्या डाळी घालायच्या आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये लागणार आहेत तेजपत्त्याची 3 पानं. तर इथं तेजपत्त्याची पानं माझ्याकडे खूप लहान होती, त्याच्यामुळे 3 घालते. मोठा असेल तर 1 घाला. अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा घालायच्या. आणि आपण ह्याच्यामध्ये आता थोडीशी हळद पण घालायची आहे. बस एवढंच आपल्याला आता डाळ शिजताना साहित्य लागणार आहे. अगदी चिमूटभर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घातला तरी चालेल, म्हणजे आपल्याला फोडणीला पण हिंग घालायचंच आहे, पण असं डाळ शिजताना जर हिंग घातला तर चव अगदी डाळीची छान होते. आता थोडंसं नेहमीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आणि ह्याला चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि नंतर बघू शकता मस्त अशी मऊ अशी डाळ शिजलेली आहे. तर डाळ भिजत घातल्यामुळे बघू शकता डाळ किती छान आपली शिजलेली आहे. तर आता ह्यातली आपली तेजपत्त्याची पानं आहेत ते आपण आता हे काढून घ्यायची आहेत. दालचिनी पण आपण काढून घ्यायची आहे. आणि डाळ शिजताना असे आपण थोडे थोडे गरम मसाले जर घातले तर डाळ अतिशय चवीला छान लागते. आणि 1 ते 2 वाट्या तर नक्कीच आपण डाळ खाऊ, एवढी छान अशी डाळ होते. तर अशा पद्धतीने आपण आता इथे गरम मसाले काढून टाकलेले आहेत आणि नंतर आपण हिला थोडीशी घोटून घ्यायची आहे, म्हणजे चांगला दाटसरपणा येईल. असं पाणी वेगळं डाळ वेगळे असं होणार नाही आहे. तर आता आपण फोडणी देऊया. अगदी फोडणी द्यायच्या वेळेसच घरातली लाईट गेली, त्याच्यामुळे आता टॉर्च लावून मी इथं फोडणी देत आहे. तर 2 टेबलस्पून तेल आपण पातेल्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घालायचं आणि नंतर आपण चिमूटभर अगदी हिंग घालायचा. हिंग आपण डाळ शिजताना पण घातलेला आहे, फोडणीमध्ये पण अगदी चिमूटभर घालायचा. आणि नंतर आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घालायच्या आहेत, म्हणजे तिखटपणा बऱ्यापैकी डाळीमध्ये उतरतो. अर्धा इंच आलं किसून घालायचं आणि व्यवस्थित ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आलं चांगलं तळलं की आपण त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे. तर बारीक कापून 1 टोमॅटो मी इथं एका साईडला ठेवला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये घालूया. तर अगदी कमी साहित्यामध्ये बघू शकता डाळ एवढी छान होणार आहे की तुमचा विश्वास बसणार नाही, एवढी छान अशी डाळ आपली तयार होणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि टोमॅटो घातला की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो. तर इथं फोडणीत टोमॅटो घालण्याऐवजी तुम्ही डाळ शिजताना जरी टोमॅटो घातला तरी चालेल. अगदी अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे. आणि जास्त अगदी तिखट आपल्याला डाळ बनवायची नाही आहे. अर्धा चमचा, अगदी छोटा चमचा पण इथे तांबडं तिखट असतं ते घातलेलं आहे. आणि इथं तरी पावडर घातलेली आहे 1 टीस्पून. आणि ह्याला व्यवस्थित असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये आता ही शिजवून ठेवलेली डाळ घालायची आहे. आणि आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता कुकरच्या भांड्यातच आणखी थोडंसं कोमट पाणी घालून ह्याला व्यवस्थित असं खंगळून घ्यायचं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर ही डाळ जास्त पातळी करायची नाही आहे आणि घट्टही करायची नाही आहे. आणि व्यवस्थित असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया. आणि नंतर आपण 2 ते 3 मिनिट ह्याला उकळून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर. बघू शकता अशा पद्धतीनं डाळ आपल्याला बनवायची आहे. जास्त पातळ बनवायची नाही, म्हणजे जशी आमटी वगैरे असते अशा पद्धतीनं. आणि कोणतीही भाजी केली तर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घातल्याशिवाय मनाला शांती वाटत नाही आहे. त्याच्यामुळे
कोणतीही भाजी झाली की वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घातली की भाजीची चव अगदी डबल होते. अशा पद्धतीनं इथं आपली आता मस्त डाळ झालेली आहे आणि गरमागरम वाफवलेला भात आणि त्याच्याबरोबर अशी ही डाळ तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतरच कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. तर ही डाळ नक्की तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.